तर प्रभुपादांनी पान नंबर 41 मध्ये 25 नंबर श्लोकाच्या तात्पर्यामध्ये काय लिहिले बघा. सर्व जीवांचे परमात्मा स्वरूप असल्याने भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या मनात काय चालले आहे ते जाणू शकले. कारण जेव्हा अर्जुन म्हणतो की दोन्ही सैन्याच्या मध्ये घेऊन मला चला, तेव्हाच भगवंताला समजतं की हा आता कमजोर पडतोय. कसं काय भगवंतांना समजलं? आपण जव्हारमध्ये एका क्लासमध्ये चर्चा केली होती की आकाशी झेप घेरे पाखरा हा जो क्लास होता, तेव्हा आपण बघितलं की शरीराला एका झाडाची उपमा दिली आहे आणि त्या झाडामध्ये 2 पक्षी आहेत. एक कोणाला आठवतं ही कथा कोणाला आठवते का? झाडावरती 2 पक्षी आहेत, एक पक्षी फळं खातो आणि दुसरा पक्षी केवळ त्याच्याकडे बघत बसतो. हा क्लास कोणाला आठवतो? तर याच्यामध्ये कोण सांगितले 2 पक्षी कोण होते? अगदी बरोबर. तर गीतेमध्ये पण याला पुष्टी देण्यात आली आहे. 2-3 ठिकाणी याचा संदर्भ येतो. सर्वसचाहम हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानम अपोहनम च. या एका श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की सर्वांच्या हृदयामध्ये मीच आहे. त्यानंतर उपद्रष्टा हनुमंता भर्ता भोक्ता महेश्वर परमात्मा इति चाप्युक्तो देहेस्मिन् पुरुषः परः. असे 3-4 श्लोक आहेत गीतेमध्ये. तिथे कृष्ण सांगतात की सर्वांच्या हृदयामध्ये जो परमात्मा आहे तो मीच आहे. आता आत्म्याच्या जवळची सर्वात निकटचा व्यक्ती म्हणजे भगवंत. त्याच्यामुळे आपल्या मनात काय चाललंय ते भगवंतांना लगेच समजतं. तर कदाचित तुम्ही ही स्टोरी ऐकली की नाही माहिती नाहीये. एक स्वामी विवेकानंदची एक स्टोरी आहे बघा. स्वामी विवेकानंदना त्यांचे जे गुरु होते रामकृष्ण परमहंस, त्यांनी सर्व शिष्यांना सांगितलं की प्रत्येकाने आपापल्या घरून चोरून धान्य घेऊन यायचं. म्हणजे चोरून म्हणण्यापेक्षा कुणालाही न बघू देता धान्य घेऊन यायचं. तर मग दुसऱ्या दिवशी सर्व शिष्य धान्य हातामध्ये घेऊन येतात आणि गुरुजीला देतात. परंतु स्वामी विवेकानंदकडे काहीच धान्य नसतं. त्यांचं आधीचं नाव नरेंद्र होतं, नरेंद्र दत्त. तर मग रामकृष्ण परमहंस विचारतात की अरे तू का घेऊन नाही आला? तर स्वामी विवेकानंदांनी उत्तर दिलं की सर्वत्र भगवंत आहेत. चराचरामध्ये भगवंत परमात्मा स्वरूपामध्ये आहे. तर असं कधी शक्य नाही की मी कोणीच न बघता धान्य चोरू शकतो. तर ही शिकवणूक आहे. आपल्या वैदिक ग्रंथामध्ये गीतेमध्ये पण 3 ठिकाणी याचा उल्लेख येतो. श्रीमद भागवतामध्ये पण उल्लेख येतो की भगवंतांचे जे विस्तारित स्वरूप आहेत 3 विष्णू, महाविष्णू, गर्भोदकशाही विष्णू आणि शिरोदकशाही विष्णू. तर यांच्यापैकी जे शिरोदकशाही विष्णू आहेत ते प्रत्येकाच्या शरीरामध्ये प्रत्येकाच्या आत्म्यासोबत परमात्मा म्हणून वास करतात. त्याच्यामुळे आपल्याला किती जरी वाटलं की मी चुकीचं काम करतोय, मला कोणी बघत नाही, तर असं शक्य नाही. परमात्मा नेहमी आपल्या पापाला आणि पुण्याला साक्षीदार आहेच. आणि याचे बरेच वैज्ञानिक उदाहरणं पण दिली जातात की जसं आपण जेव्हा झोपेतून उठतो तेव्हा आपल्याला आठवते की तो व्यक्ती मीच आहे, तर याची आठवण कोण करून देतं. अशी काही स्पष्टीकरणं दिली जातात की कसं आपल्यासोबत परमात्मा पण आहेत. तर हे प्रभुपादांनी पहिल्या ओळीमध्ये ते सांगितलं की सगळ्याच्या शरीरामध्ये भगवंत परमात्मा म्हणून आहेत आणि अर्जुनाच्या हृदयामध्ये पण आहेत. तेव्हा अर्जुनाच्या मनामध्ये काय मानसिकता चालू आहे ते भगवंताला खूप चांगल्या पद्धतीने समजून येतं. आणि याच्यावरून एक शिकवणूक आपण अशी पण घेऊ शकतो. बऱ्याचदा आपल्याला जीवन जगताना असं वाटतं की मी तर इतका चांगला वागतो, परंतु सगळे लोक सगळ्या लोकांचा गैरसमज होतो किंवा माझ्याबद्दल लोकांचं काहीतरी विचित्र मत आहे, मी कसं याच्यातून बाहेर पडू. परंतु आपल्याला एक दिलासा असला पाहिजे की जरी पूर्ण जगाने जरी आपल्याबद्दल गैरसमजूत करून घेतली तरी एक व्यक्ती आहे जो कधीच आपली गैरसमजूत करून घेणार नाही. तो म्हणजे भगवंत आणि परमात्मा. कारण ते आपल्या हृदयाच्या सर्वात जवळ आहेत आणि आपल्या मनामध्ये काय चांगलं चालू आहे आणि काय वाईट चालू आहे ते भगवंतांना खूप चांगलं समजतं. आणि याच्या उलट आपण किती जरी दिखावा केला की मी खूप ब्रह्मचारी आहे किंवा मी भगव्या रंगाचे कपडे घातलेत किंवा मी कुटुंबाचा त्याग केला आणि मी खूप मोठा त्यागी आहे आणि खूप मोठे मोठे आपण क्लास जरी दिले, परंतु आपल्या हृदयामध्ये काय पापाचे विचार चालू आहेत हे परमात्म्याला खूप चांगल्या पद्धतीने समजतं.